आजी या नातवाची आपल्या मनावर गारुड करणारी एक कथा. 55 वर्षांची ही आजी आणि हे तात्या आजोबा. त्याला योगायोगाचं खरंच नवल वाटलं म्हणजे असं की जियाशिंग ते शांघाई या 1.5 तासाच्या अंतरात तो जो घरचा विचार करीत होता त्या विचारात आजीच्या आठवणी रेंगाळत होत्या. आणि शांघाईच्या पुदांग एअरपोर्टवर आल्या आल्या जयाचा आणि त्याच्या धाकट्या भावाचा मेसेज मोबाईलवर आला. आजी गेली. अलीकडे अशी इतकी आतून आठवण येत नसे. तिने 90 पार केली तेव्हापासून, विशेषतः तिने माणसं ओळखायचं बंद केल्यापासून, तिचे कान पूर्ण बाद झाल्यापासून. गेले 1.5 वर्षे तो तिला भेटलाच नव्हता. आता खरं तर कोणी सांगायच्या भानगडीतही पडलं नसतं, पण ही घटना अतीव दुःखद आणि अनायासे तो येतच होता. अंत्यविधीपर्यंत पोचलाच असता. शेवंत आजी म्हणजे आईची आई ती गेली ते चांगलंच झालं. शरीराची एक एक फॅकल्टी निकामी होत होती. तसतशी आयुष्यभर मानापानाने जगलेली शेवंत आजी अधिकाधिक दयनीय होत होती. आयुष्यभर संसारासाठी खस्ता खायच्या, अभिमानाने जगायचं, उगीचच कुणाचा चकार शब्द म्हणून ऐकून घ्यायचा नाही. आणि शेवटी कान, डोळे, हात, पाय, स्मृती काम करीत नाहीत म्हणून लोकांनी हेटाळणी करायची. सोन्यासारख्या आयुष्याचा असा शेवट हे काही खरं नाही. त्यामुळे आजी आज गेली हे बरं झालं. ती शेवटची सापडली हे आणखीच बरं. थंडी भरून आल्यागत त्याला वाटलं आणि बाजूचं स्वेटर त्याने अंगावर आणि डोळ्यावरही येईल असं त्याने घेतलं. पण मुंबई येऊस्तवर आजीने काही झोपू दिलं नाही. त्याला वाटलं आजी म्हणते आहे की बाबा तुला झोपण्यासाठी मी कधीतरी गोष्टी सांगितल्या आहेत की नाही. आता माझ्या आयुष्याचीच गोष्ट संपली, थोडा जागा राहा बघू. खिडकीतून दिसणाऱ्या दिव्यांचा, ढगांचा अंदाज घेत असतानाच त्याला कळलं मुंबई आली. कोणी घ्यायला वगैरे येऊ नका म्हणून त्याने आधी सांगितले होते. आता तरी आजीची घटना. मुंबई एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ. नूतनीकरणाचं काम चालू असल्यामुळे कशाला मेळ नाही. लगेच मिळायला उशीर झाल्यामुळे वैतागला. त्या क्षणी तरी जगातलं सर्वात बिजी एअरपोर्ट असेल हे असं वाटलं. सामानाची लढाई लढून झाल्यावर नशीब टॅक्सी मिळाली लवकर. आता इथनं आणखी 3 तासांची निश्चिती झाल्यावर तो पुन्हा एकदा आजोळच्या आठवणीत हरवून गेला. गाडीसोबत प्रचंड धुळीचे लोट सुरू झाले तेव्हा भानावर आला आजीचे गाव जवळ आल्याची ही खूण. याच धूळभरल्या रस्त्याने कित्येक वेळा त्याने भुंगाट सायकल मारली असेल, पण आता मात्र ती धूळ काचेतून पाहूनही आत्ता नाकातोंडात जाते की काय असं वाटू लागलं. गाडी जरा दूरच उभी करून मग तो 50 पावले टाकीत घरात आला तर एकच हल्लोकल्लोळ उठला. अर्धा डझनभर मावशा त्याला मिठ्या मारून गाणी म्हणत रडू लागल्या. आजी ज्या पलंगावर झोपायची त्यावर डोके आपटत आईही रडू लागली. त्याच्या मावस आणि मामी बहिणीही त्यात सामील झाल्या. खरे तर रडण्यात वेळ त्याला घालवायचा नव्हता. रडू असेही येणार नव्हतेच आणि रडणे भेकणे हा तर मूर्खपणाच. 95 वर्ष जगली आजी म्हणजे पूर्ण आयुष्य आणि शेवटी हालच व्हायला लागले होते. विचित्रपणाही करायला लागली होती. त्यामुळे सुटली असेच म्हणायचे. पण गेलेल्या आजी शेजारी शांतपणे थोडा वेळ बसायचे आहे, तिला निरखून घ्यायचे आहे. तिचा शांत झालेला गोरा पिवळा चेहरा शेवटचा पोटभर बघून घ्यायचा आहे. तर या लोकांनी गोंधळ घातला आहे. मामाने त्याची स्थिती ओळखली आणि तो शेवटी बहिणींवर थोडा ओरडलाच. मग जरा आवाज कमी झाले आणि कोणीतरी भान आल्यागत त्याला आजी शेजारी बसायला वाट करून दिली. आजीजवळ गेल्यावर तो थोडा हादरल्यासारखाच झाला. 2 वितभरत दिसत होती ती. सगळी हाडं एकत्र करून ठेवल्यागत, गोळा करून ठेवल्यागत. एकाच हाताने सहज उचलता येईल अशी दिसत होती आजी. दुनिया हल्ली तर आजीला त्याची नेहमी भेट असायची. लहान होता तेव्हा सायकल मारीत एकटा जायचा. इंजिनियर व्हायला बाहेरगावी गेला तेव्हा घरी 1 दिवस आला तर 2 तास आजीसाठी बाजूला निघतच. मग इंजिनियर होऊन काही दिवसांनी मोटरसायकल घेतली तर त्या 7-8 किलोमीटर अंतराचं काहीच वाटेनासं झालं. गावी आल्यावर आजी आणि आजोळच्या रस्त्यावरची खंडोबा आणि महालक्ष्मीची देवळे कधी टळली नाहीत. 1.5 वर्षापूर्वी तो तिला भेटायला आला तेव्हा आजीने त्याच्या केसाकपाळावरून हात फिरवला खरा, पण तो तिच्या माहेरचं कुणीतरी असल्याचं समजून. आजीला माहेरचा कोण अभिमान. कधीतरी प्रचंड श्रीमंत असावं ते घर. आजी म्हातारी झाल्यावर
तिला तिच्या माहेरी घेऊन जाणारे तिचे जिवलग आजीच्या आधीच देवाघरी गेले. मग सैरभैर झाल्यासारखी आजी बाहेरचं कौतुक करत राहिली. तिथली नंतरची पिढी पार बरबाद निघाली, विकून फुंकून खाणारी. पण आजीला ते सांगूनही पटेना. अजूनही तिथे हत्ती झुलतायत आणि मला कोणीतरी तिथं माहेरपणासाठी घेऊन जाईल ही आशा मरेपर्यंत राहिलीच तिची. तर मुद्दा असा की त्याच्या दृष्टीने अशा भिकारी झालेला माहेरचा माणूस तिने त्याला समजल्यामुळे त्याचं डोकं चाललं. तावातावाने घरी येऊन आईजवळ त्याने सांगितलं, मी यापुढे आजीला भेटायला जाणार नाही. आता तिच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे दाट जाळे पाहून त्याला वाटले, आपण नालायक. आजी आपल्याला ओळखत होती तोपर्यंत आपण इथे यायचो म्हणजे आपल्यासाठीच, आजीसाठी नाहीच. आपण इतकी वर्षे खंड न पाडता इथे भेटायला येत राहिलो ते आपला लाडका नातू हे विरोध सिद्ध करण्यासाठी, आजीसाठी नाहीच. आजूबाजूचे आता आजीला सोडून त्याच्याकडे बघत होते. आजीचा हा सर्वात लाडका नातू असल्याचं कोणीतरी बोललं. तो आजीच्या मूडभर झालेल्या चेहऱ्याकडे बघत राहिला. आजी आत्ताही त्याला ओळखत नव्हतीच, खरं तर कुणालाच ओळखत नव्हती. आजी शांत पडली होती, माहेरी गेली असावी बहुतेक. त्याला सांगावंसं वाटलं, अगं आजी, मी माहेरचा माणूस तुझ्या. लुगडं आणलं बघ तुला, पाहिजे होतं ना तुला. पण तो असा काही बोलला नाही, गप्पच राहिला. पण मनातलं आजीला ऐकू गेले असेल का असं मात्र त्याला वाटत राहिलं. मग त्याला अगदी असह्यच झालं ते सगळं. आता आणखी थोडा वेळ थांबलो तर रडूबिडू येईल आणि ते काही बरोबर नाही असं त्याला वाटलं. तो आजीच्या चेहऱ्याकडे पाहत उठलाच निग्रहाने, बाहेर आला. ओसरीमध्ये थोडा वेळ बसला, पण त्याला जाणवलं त्याच्याकडेच बघतायत सगळे. मग उगीचच वर बघत बसला तर तीच 25-एक वर्षापूर्वीची मोठीच्या मोठी लोखंडी गर्डर आणि लोखंडी बीम वगैरे दिसले त्याला. ते रघुमामाने हट्ट करून आणलेले, नाहीतर लाकडी धाबी बांधत असत सगळे लोक. गावात कोणी असं लोखंडी गर्डर आणि बीमचा खर्च कोण उगीचच करत नव्हते. काय असं आबाळ कोसळणार आहे म्हणून. रघुमामा आजीच्या आधीच गेलेला दारूमुळे. ओसरीतूनच त्याला ग्रामपंचायतीची पाटी दिसली, त्याच्याच मामाने केलेली, आता मोडकी झालेली. क्षणभर त्याला वाटले त्या पाठीखाली रघुमामा उभा आहे, कोणाला तरी शिव्या देत दांडगाईने अगदी. आणि त्याला वाटले, या ओसरीत आता काहीच नाही आपले. एकतर आज सगळ्या रडणाऱ्या बायका आणि इथे सगळे सुटकी चेहरे करून बसणारे पुरुष, त्यांना अजिबात न शोभणारे. म्हणजे आजीनेही केले असतील असे चेहरे आणि अशी गाणी म्हणून केले जाणारे कस्टमाइज्ड शोक ती जिवंत असताना. पण आता बाहेरच जावे त्या पाठीपाशी, तिथे एखाद्या वेळेस भेटेलही रघुमामा आणि आजीही त्याला तावातावाने शिव्या देणारे. मग तो बाहेर आला तर सतरंजी अंथरलेली आणि कुठच्या तरी गावातनं आलेल्या भजनी मंडळाने काम चालू केलेलं. काही त्यांच्यासमोर बसलेले तर काहींनी ओट्यावर जागा सांभाळलेली, म्हणजे कसं की केव्हाही सहज उठून जाता येईल. बाहेरच्या ओट्यावरून समोरचा एक मोठा ओटा दिसत होता, तो लहानपणीचा सोना आजीचा ओटा. सोना आजी ही त्याच्या आजीची अगदी जवळची मैत्रीण, एकाच वाड्यातली म्हणता येईल अशी आजीची चुलत जाऊ असावी. पण आजीपेक्षा फारच आधी, म्हणजे तिच्या 70रीत वगैरेतच गेलेली. तर लहानपणी आजी जितक्या शिव्या द्यायची त्याच्या दुप्पट या सोना आजीने दिलेल्या. तिचा ओटा मोठा, त्यामुळे तिच्या ओट्यावरच सगळे खेळ रंगायचे. मग तिचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ पोरांना शिव्या देण्यात जायचा. त्याची आजी कधी शिव्या देण्यात सामील व्हायची तर कधी कडाकडा भांडायची सोना आजीशी तिच्या नातवांना बोलल्याबद्दल. पण काहीही असलं तरी शेवटी दोघी एक व्हायच्या. दोघींनी असं असकार पुकारला की मग पोरांची पंचायत. मग खेळण्याची जागा बदलायची. रामदास वाण्याच्या दुकानाच्या समोरचं अंगण किंवा तिथनं 50-1 पावलावर असलेला ओढा आणि त्याकडची मोठमोठी झाडांची दाट रांग. आणि त्यावेळचे सगळे खेळगडी आता इथेच त्याच्या आजूबाजूला होते. अगदी थोराट झाले होते सगळे, बरेचसे ओळखू येत होते आणि काही शरीर आवडवे वाढल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे. तो आजीला भेटायला येत असे खरा, पण तेव्हा कुठे एवढे सारे भेटायला. आता आजीच्या निमित्ताने किंवा कर्तव्य म्हणूनही असेल, सगळे एकत्र आले होते, हजर होते. मामाच्या मुलाने, दादूने सगळ्यांची ओळख करून दिली. सर्वजण अंतर राखून उभे होते. जवळ आले तरी माफक अपराध्यासारखे हसत होते. त्याने बोलून वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं आणखीच कृत्रिम वाटू लागलं. मग एकदम उदासच झाला तो आणि झटकन म्हणाला, येतो जरा चक्कर टाकून. त्या पोरांनाही मग जरा सुटल्यासारखं वाटलं असावं. 20-30 पावले चालल्यावर मारुतीचे मंदिर दिसले आणि तो थबकला. हा अड्डा. रात्री उशिरापर्यंत तिथं दंगा असायचा.
आणि तो आतला मारुती म्हणजे मित्रच होता जसा. खेळताना त्याच्या डोक्यावर चढून बिडून सगळे दंगा करीत कोणीतरी मोठ्या माणसाने ते पाहिले की पोरांना तो दम भरे, पण ते तेवढ्यापुरतेच. लगेचच मारुतीच्या अंगा खांद्यावर आणि देवळाच्या कळसावर चढून धिंगाणं सुरू. आणि आवाज एवढा की अख्ख्या गावात ऐकू जाई. मग तात्या आजोबा काठी घेऊन धाक दाखवत आणि जरबेने सगळ्यांना घरी पिटाळत. आता त्या सुन्या मंदिराकडे एक वार पाहून त्यांनी पुन्हा घराकडे पाहिले तर सगळे त्याच्याकडेच बघत होते. हेच ते सगळे दंगा करणारे, त्याला बुक्के चिमटा घेऊन दांडगाय करणारे. हे मोठे झाले ते ठीक आहे, पण गावातली पोरेबाळी संपली की काय? आणि हा पिंपळ, त्या मारुतीवर अखंड सावली धरणारा. जास्त दांडग्या कार्ट्यांचं नुसतंच मारुतीवर चढून समाधान होत नसे, पिंपळाच्या शेंड्यापर्यंत ती पोचत. याचा फायदा असा होई की मारायला धाक दाखवायला येणाऱ्या तात्या आजोबा सारख्यांच्या तावडीतून सहज सुटका होई. आणि पिंपळाची ती अखंड सळसळ तिने संपूर्ण लहानपणच व्यापून टाकलं. आता पाने आणि फांद्या कमी झालेल्या, अजिबात पाने न हलवता चुपचाप आपल्यासारखं उभा राहिलेल्या या समोर प्रत्यक्ष उभ्या असणाऱ्या पिंपळापेक्षा तो लहानपणीचा चैतन्याने रसरसून गेलेला पिंपळच कितीतरी स्पष्ट दिसतो आहे. त्या तुलनेत या समोर दिसणाऱ्या पिंपळाचं काही खरं नाही. केव्हाही पडेल हा तो पिंपळ नाहीच दिसत किंवा हा पिंपळ नाहीच. मग डाव्या हाताला झेडपीची शाळा, तो लहान असताना 4थीपर्यंत होती बहुतेक. आता कितीपर्यंत असेल माहीत नाही. आता तारेचं कुंपण केलं आहे, पण आतली झाडे पाडलेली किंवा पडलेली दिसत आहेत. नाही म्हणायला वृक्षारोपणाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लावलेली 10-5 रोपटी आणि त्यांच्यासाठी केलेल्या गोल जाळ्या वगैरे. पण बाकी शाळेसमोरचं मैदान चक्क उन्हात, झाडांच्या दाट सावलीत पोरं प्रार्थना म्हणताना कसं छान वाटायचं अगदी. आता उन्हाचे चटके बसत असणार पोरांना. कौलारू छप्पर असलेल्या शाळेचा वरांडा इतका मोठा वाटायचा तेव्हा, एखाद्या ऑडिटोरियम एवढा. आता इवल्यासा दिसतो आहे. तात्या आजोबा गावातल्या कसल्याशा सोसायटीचे चेअरमन किंवा चेअरमन असावेत. त्या सोसायटीचं ऑफिस खूप लहान असल्यामुळे सभा वगैरे या वरांड्यातच व्हायच्या. मग ती सभा संपल्यावर केळी सफरचंदासारखं एखादं फळ आणि बुंदीचे लाडू वगैरे ते मिळवण्यासाठी एवढी फिल्डिंग आणि काटाटोप. तेव्हाचा क्षणाने सारवलेल्या वरांड्यावर आता फरशी वगैरे आली, पण असा भकास का दिसतोय तो? रस्त्याच्या डाव्या हाताला शाळा आणि उजव्या हाताला 3 मोठी गुलमोहराची झाडे होती. तीही आता दिसत नाही आहेत. हे गुलमोहर म्हणजे फुल टाईमपास. गच्च भरलेली लाल तांबडी फुले जितकी अप्रूप दिसायची, तितकीच समोरच्या शाळेतली पोरं रांगेत प्रार्थना म्हणायला उभी राहिल्यागत दिसणाऱ्या नाजूक पानांच्या रांगा. ही झाडे तर सवंगड्यामधलीच एक होऊन बसली होती. एक मोठा उकिरडा आणि उन्हाने तापलेली पांढरी माती होती तिथे आता. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसोबत नाकातोंडात उडून खाली बसत होती आणि त्या 3 झाडांची आठवण आणखीच तीव्र करीत. शाळेच्या मागे भल्या थोरल्या झाडांची रांग म्हणजे ओढ्याच्या कडेला ओढ्याचे अक्षरशः गटार झाले होते आणि ती उरली सुरली झाडे हरल्यासारखी केविलवाणी दिसत होती. गर्द फांद्यांनी अख्खे गाव झाकणाऱ्या त्या झाडांमधून आता गावाच्या एका कडेला असलेली पाण्याची टाकी अगदी स्पष्ट दिसत होती. ओढ्यात भर टाकून सरळ रस्ताच केला होता आणि त्याच्या कडेला ठिकठिकाणी सांडपाणी साचलेलं. संपूर्ण लहानपण भारून टाकणाऱ्या या परिसरात आपण गेली कित्येक वर्ष चक्करही मारलेली नाही, हे त्याला आता जाणवलं. आजीला भेटायला येऊन आजूबाजूला काहीच न बघता तसा तो निघून जाई, किंवा हे सगळं बदल इतके हळूहळू होत गेले की ते जाणवले नाहीत. आता इतक्या वर्षांनी ते अगदी नव्यानं पाहत असल्यासारखे दिसत आहेत. हे सगळं सहन होऊन की काय? मग त्यांनी नजर वळवली तर आजीला बाहेर काढलं होतं. आंघोळीची वगैरे तयारी सुरू होती. मग मान खाली घालून तो चालू लागला आजीला शेवटचं बघण्यासाठी, भेटण्यासाठी. बायकांनी गद्यात आणि पद्यात रडून गोंधळ घातला होता, काहींनी तर कोरड्या डोळ्यांनीच. आजीसाठी रडून रडून आसरू आटले असण्याची शक्यता होती. त्यातच न कळत्या लहान पोरांनीही सूर लावला. जाणती माणसे घाई करा, आवरा म्हणत होती. काहीजण सोपास्कर वरकण्याच्या मागे होते. पण एक वेळ हे बरे, त्या विटलेल्या जीर्ण झालेल्या देहावर पडून रडून आणखी किती गोंधळ घालायचा. शेवटी आजीला उचलले तेव्हा एकच कल्लोळ झाला. त्याने घरात बघितले तर त्या लांबलचक घरातून सरळ मागची गल्लीच दिसत होती. हे घर इतकं मोकळं कधी बघितलं आहे का आपण? इतकं मोठं आहे हे. तिरडी पुढे निघाली तशी एक वार मान खाली घालून त्याने पुन्हा घरात पाहिले तर एका रांजणात खांबाच्या आधाराने पुरुषभर उंचीची रवी
मोठ्या दुरीने घुसळून दोन्ही हात आणि कंबर यांची लयबद्ध हालचाल करीत ताक करणाऱ्या आजीच्या सावलीचा भास झाला. अगदी तो लहान असताना ताक घुसळून लोणी करणाऱ्या आजीची नाचरी सावली त्याला थेट अंगणातूनही दिसायची तशीच. एक क्षण त्याला वाटून गेलं पळतच आत जावं आणि आजीच्या तारस्वरात ओरडण्याला भीक न घालता रांजणात बचकन हात घालून मुठभर लोणी काढावे आणि परत खेळण्यासाठी बाहेर धूम टोकावी. आजीच्या नऊवारी लुगड्याला नेहमी लोण्याच्या तुपाचा वास यायचा, हवा हवासा. आजकाल यायचा की नाही काय माहिती नाही. शेवटी तर भेटणंच बंद होतं. पण त्याआधीही आपण आजीच्या इतक्या जवळ थोडंच जायचो. लहान असताना तिच्या कुशीत शिरल्यासारखं. आजीवर फुलं, माळा आणि काय काय पडलं होतं. अन् नवं लुगडं नेसली होती ती. त्या लुगड्याचा वास घ्यायला हवा. आज ती शेवटची नेसली म्हटल्यावर येतही असेल लोण्या तुपाचा वास. मग मागे राहिलेल्या बायकांचा कल्लोळ आता डोक्यात घुसला आहे असं त्याला वाटलं. आजी कडक आणि तापट म्हणून वाड्यात प्रसिद्ध होती आणि तिचा मुलगा म्हणजे रघुमामा याबाबतीत तिचा बाप. त्यामुळे दोघांची नेहमी भांडणं व्हायची. आधी गरीब असलेले हे घर मोठा काशीनाथ मामा आणि आजीने कष्ट करून वर आणलं, पण त्यांना हा रघुमामा हमाल म्हणायचा. श्रीमंत व्हायला कष्टाची नाही तर चातुर्याची गरज असते म्हणायचा. नापीक जमीन विकून नवीन शेते, शिवाय शेळ्या मेंढ्या म्हशी घेण्याचा निर्णय त्याचाच. दुधाच्या पैशावर आजीच्या सोन्या नाण्यावर नेहमी याचा डोळा. गावातली पहिली जावा गाडी याच्याकडेच आल्यावर हा सुटलाच. तालुक्याच्या गावात याच्या नावावर बारमध्ये 40,000 उधारी करण्यापर्यंत त्याची मजल गेली. तात्या आजोबांनी ती उधारी थकवल्यावर घरी येऊन यथेच्छ बडविला, पण मूळ स्वभाव कधी बदललाच नाही. हा सरपंच झाला. गावातल्या इतर विरोधकांना हाणून मारून, पण मग रस्ते केले, टाकी आणि नळावाटे पाण्याची सोय केली, शाळा वाढवली, सुधरवली, बस स्टँड केला, एसटीच्या फेऱ्या वाढवल्या, सरकारी योजनांची माहिती काढून गावापर्यंत आणल्या, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा सर्वांना शिकविला. सुट्टीत आम्हाला वाचायला गोष्टीची पुस्तके हवीत असं एकदा म्हटल्यावर मग कशी कुणास ठाऊक, पण गावात लायब्ररीच सुरू झाली. त्यासाठी एका जीर्णघराचा उद्धारही झाला आणि बरंच काय, गावाचा जणू कायापालट झाला. हा राजबिंडा रघुमामा यावेळी आमचा अक्षरशः आदर्श झाला. त्याचं वागणं, बोलणं, कपडे घालायची आणि एकूणच वावरण्याची पद्धत आम्हा लहान मुलांसाठी कुतूहलाचा विषय झाली. पण आता ताई स्वभाव नडलाच. काही लफडी अंगाशी आली आणि सरपंच पदावरनं मामाला पायउतार व्हावं लागलं. मग दारू आणि दांडगाई आणखीच वाढली. वाटेल त्याच्याशी भांडण उकरून काढू लागला. नसती बिलामत नको म्हणून मग लोक 4 पावले दूरच राहू लागले. सकाळी उठल्यावर बाटलीच घेऊन बसू लागला. मनात आलं की बायकोला मार मार मारू लागला. आजीने तिची बाजू घेतल्यावर त्याने आजीवरच डूख धरला आणि एका भांडणात आजीने भर गल्ली सांगितलं, हा मेला तरच मला शांतता लागेल. रघुमामा खरेच गेला, लिव्हर कॅन्सरने. मग आजी ऊर फुटेस्तवर रडली. मलाही आत्ताच मारायचं म्हणाली, पण तसं काही झालं नाही. त्यानंतर 15-20 वर्षे आजी जगली, पोटचा पोट डोळ्यासमोर गेल्याचं दुःख बाळगत. आता ती पण गेली. उरलेली भांडणे करतील बहुतेक दोघे भेटल्यावर. समोरच्या धडधडत्या चितेकडे तो एकाग्र नजरेने पाहत राहिला. असाच एकेकाळी तो काशीनाथ मामा, रघुमामा आणि तात्या आजोबांना निरोप आला होता. पण तेव्हा गावाची शीव ओलांडून परत गावात यावंसं त्याला वाटलं होतं कमीत कमी. आता शेवटच्या दिव्याचीही राख झाली. संपूर्ण बाळपण समृद्ध करून टाकणाऱ्या त्या गावात आता आपलं कुणी राहिलं नाही. आता का जावं परत तिथे? रणरणत्या उन्हात आणि भकाळ धुळीत अनवाणी सोबत निमूटपणे तो चालत आला, खाली मान घालून. परत आल्यावर हातपाय धुवून लोक जेवायलाच बसले सरळ. तसं त्याला मळमळून आलं. ताटात 2 घास इकडे तिकडे करून तो कसाबसा उठला. तो परदेशात असल्यामुळे चौकशांना उधाण आलं होतं. जुन्या खेळगड्यांनी जवळ येऊन जुने दिवस आठवावेत, विचारपूस करावी असं त्याला वाटत होतं. पण ते दूर राहत होते आणि भलतेच लोक प्रश्न विचारून भांडावत होते. शेवटी धाकट्या मामाच्या मुलाला, दादूला, चल जरा इथनं दुसरीकडे म्हणाला. मग गाव विहिरीवर जाऊन ते बोलत बसले. गाव मला अचानकच भकास आणि उद्ध्वस्त वाटू लागले आहे असं तो म्हटल्यावर दादू म्हणाला, झाले आहे मुळीच बकाले गाव. 15-20 वर्षापूर्वी कसं अगदी गजबजलेलं असायचं. आता ज्यांना शेतीच करायची आहे किंवा दुसरा पर्यायच नाही
अशा निम्म्याधिक लोकांनी मळ्यात बंगले बांधले. त्यांची गावातली घरे ओस पडली. ज्यांची शेती कमी किंवा करणे जमत नाही अशांच्या मुलांनी रोजगारासाठी शहरांचा रस्ता धरला. आता ते सणवार राहिले नाहीत. दिवाळीला फटाक्यांचे आवाज आले, एखादा आकाशदिवा दिसला तर नवल वाटावी अशी अवस्था आहे. जो तो स्वतःपुरतं बघतो आहे. जुनी जाणती मंडळी एक एक करून गेली. आज आपली आजी गेली तशी. राहिलेली आला दिवस ढकलत आहेत. मलाही विपन्नावस्था बघवत नाही, पण शेती सोडून जाता येत नाही. दादू आणखी बरंच काय काय बोललेलं तो ऐकत राहिला. इतकी वर्षे आजी आहे म्हणजे ते गावही तसंच आहे असा समज असलेला तो सैरभैर झाल्यासारखा तो इकडे तिकडे बघत राहिला. आता या गावात काढलेले असंख्य दिवस स्वप्न तर नव्हते असे एकदा त्याला वाटून गेलं. खिन्न होऊन पुन्हा खाली मातीशी खेळत असलेल्या आपल्या हाताकडे तो बघत राहिला. त्या हातांनाही तिथल्या विहिरीच्या आजूबाजूच्या त्या बारीक रेतीची ओळख पटली असावी, पण ती रेती मात्र मुठीतून त्याच्या इच्छेविरुद्ध निसटून जात असल्याचा त्याला भास झाला. घरात आल्यावर तात्या आजोबांच्या फोटोकडे त्याचं लक्ष गेलं. भरपूर उंची आणि सावळा रेखीव चेहरा. आजीही त्यांना साजेशी गोऱ्या पिवळ्या रंगाची. हे दोघे म्हातारे इतके छान दिसायचे तरुण असताना तर विचारायलाच नको. काय जोडी आहे असं बघता क्षणीच म्हणत नसणार लोक. पण स्वभावाला तेवढीच विजळ होती ही दोघं. आजी हेकट, तापट, कडक. एखादी गोष्ट मनात घेतली की मेले तरी बेहत्तर असा खाक्या. या स्वभावातूनच तरुण असताना कष्ट करून व्यवहार सांभाळून घराला त्यांनी पुढे नेले. त्यामुळे रघुमामा सोडला तर तिला उलट उत्तरं देणारे वाड्यात नात्यातच काय पण गावातही कुणी जन्मले नाही. पण याचा परिणाम ती आणखीच एककल्ली हेकट होण्यात झाला, हे तेवढेच खरं. तात्या आजोबा मात्र एकदम शांत, विचारी. पण कष्ट वगैरे छे छे. थोडे शिक्षण झाले होतेच, पण नेहमी कसले तरी वाचन चालू असायचे. नाहीच मिळाले काही वाचायला तर परिकथांपासून युनोच्या अहवालापर्यंत त्यांना काहीही चालायचे वाचायला. चतुर वागण्यामुळे गावात, पंचायतीत, सोसायटीत, स्कूल कमिटीत त्यांच्या मताला मान होता. मग या वर्तुळाच्या बाहेर ते निघालेच नाहीत. काम, कष्ट, समस्या यांच्याशी त्यांनी कधी संबंधच ठेवला नाही. त्यामुळे आजी त्यांच्यावर नेहमी चिडल्यागत दिसायची. पण आता तीसुद्धा तिथं फोटोंच्या रांगेत जाऊन बसणार, रीतसर हार वगैरे घालून तात्या आजोबांच्या शेजारी, तिची इच्छा असो नसो. उन्ह कल्ली तसं गाव अधिकच ओबडधोबड दिसू लागलं. त्याला गावात कधीतरी केलेल्या डांबरी रस्त्यांची पार दुर्दशा झाली होती. खडी आणि धूळ सगळीकडे पसरलेली. गावाला कुणी वालीच नाही की काय. लहान असताना होती का ही धूळ, की तेव्हा तिचं फारसं काही वाटत नव्हतं. बाहेर गल्लीत आल्यावर जीव गुदमरतोय की काय, इतकी अंगावर येणारी ही धूळ. या लोकांना काहीच त्रास होत नसेल का या धुळीचा? मुळात लोक दिसतायत तरी कुठे? आज आजीचं असं झालं म्हणून जमले सगळे. क्रियाकर्म सगळं आटोपलं की सारेच जातील आपापल्या घरी. हे घरही भयानक होईल. आजीशिवाय हे घर या कल्पनेचा विचार मनात आल्याबरोबर तो पुन्हा एकदा हलूनच गेला. आजीच्या हातांच्या निगुतीची या घरालाही कित्येक वर्षांची सवय. त्या घराला काय वाटत असेल आज? तो एकदम सटपटूनच गेला आणि आता या क्षणी कुणीही जवळ नको असं त्याला वाटलं. कुणी आलंच जवळ तर बोलता येणार नाही. तोंड उघडले तर हुंदके वगैरे बाहेर पडतील अशी भीती त्याला वाटली. मग तो आईजवळ जाऊन मी घरी जातो म्हणाला. परदेशातून वर्षानं आलेल्या पोराची भेट तिची झाली होती, तीही अशा प्रसंगात. पण तिला तर इथेच थांबावे लागणार होते. काजीने त्याच्याकडे बघत, ठीक आहे, शेजारच्या मावशीला फोन करते, तिच्याकडे जेव आणि उद्या सकाळी ये राखेला वगैरे काय काय बोलत होती. यंत्रवत मान डोलावत कसाबसा बाहेर पडला. गाडीजवळ येऊन तू पुढे चल स्टँडजवळ, गावच्या विशेजवळ जाऊन थांब असे ड्रायव्हरला सांगून पायीच निघाला. दोन्ही बाजूला दिसणाऱ्या सर्व गोष्टी पाहून घेत तो निघाला. नवलाने त्याच्याकडे पाहणाऱ्या बाया बाप्यांकडे लक्ष न देता रघुमामाची टाळं लावलेली, रंग विटलेली दोन्ही घरं, मग भलं थोरलं आता थकून कमरेत वाकलं असल्याचा भास होणारं लिंबाचं झाड, पलीकडचं विटकं पोस्ट ऑफिस आणि बाहेरची तीच कधी काळी लाल असलेली, पोरांनी दगडांनी अक्षरशः ठेचून काढलेली पोस्टांची पेटी, मग विठ्ठल मांत्रिकाचं घर तो नसणारच. तेव्हाच तो किती भीतीदायक आणि म्हातारा दिसायचा. आता फाटक्या कपड्यातली पोरं शेंबूड पुसताना दिसत होती. त्याची नातवंड बहुतेक, पण पंतूही असतील एखाद्या वेळेस. साप विंचापासून ते भानामती भूतं उतरवणारा विठ्ठल बाबा, लहानपणी भीती दाखवण्यासाठी हमखास वापरला जाणारा हा प्राणी,
कसा मेला असेल तो. मग शंकर पाटील, रामचंद्र पाटलांची घरं गावातली बड्या आसाम्या म्हणजे तेव्हा तरी होत्या. आता शांतता दिसत होती घरात. मग थोडं मोकळं मैदान आणि मग सोसायटीचं ऑफिस. तात्या आजोबांच्या वेळी गजबजलेली जागाही. आता तिथं उकिरडे, डुकरे आणि दगडांचे ढीग होते. शेजारी लायब्ररी म्हणजे तेव्हा होती. आता पुस्तके तर दूरच, पण तिच्या भिंतीही राहिल्या नव्हत्या. मातीच्या भिंती वाऱ्या पावसाने अर्धवट कोसळल्या होत्या आणि मातीचे ढिगारे रस्त्यापर्यंत पोहोचले होते. दुसऱ्या बाजूला रांगेत 5-25 घरे, बरीचशी बंद, उघडी दिसणाऱ्यातही वावर दिसत नव्हता. पाठीमागे गर्द आमराई होती, पाटलांचीच. ती जागा साफ दिसत होती. डाळिंबासाठी गोडाऊन बनवण्याचे घाटत होते तिथे. मग एस टी स्टँड. इथंही दिवसभर तरण्या ताट्यांचे, गप्पांचे फड आणि पोरासोरांचे खेळ चालायचे दिवसभर. सोमवारी बाजार भरायचा याच पटांगणात. आता भरतो की नाही माहिती नाही. लोकांची वर्दळच कमी झाली म्हटल्यावर रघुमामाने भांडून वाढवलेल्या एस टीच्या फेऱ्या कमी झाल्या असाव्यात. पलीकडे अजून एक मोठी वस्ती, मागास, गोरगरीब आणि शेतमजुरांची. तेही किती राहिलेत देव जाणे. पुढे 100-1 पावलावर ड्रायव्हर गाडी उभी करून थांबलेला त्याला दिसला. मग तो थबकला. वळून त्याने पुन्हा गावाकडे पाहिले आणि बघत राहिला निश्चलपणे. पुन्हा येणार की नाही आपण आता इथे, कशासाठी? आणि आता त्याला प्रचंड एकटे, अनाथ वाटले. जाणीवे नेणीवेतही भरून राहिलेल्या कळत्या नकळत्या वयातल्या कोटी कोटी आठवणी अचानक त्याला खोट्या भासमान वाटू लागल्या. कधीच नव्हता असा केविलवाणा झाला तो. लहानपणी एका खेळात कोरडी खट्ट वाळलेली आंब्याची कोयटी मारुतीच्या पारावरच्या काळ्या दगडावर घासल्यावर व्हायचे तसे काहीसे विचित्र आवाज त्याच्या घशातून निघाले आणि तो दचकल्यासारखाच झाला. मग बाण फुटलाच. गळून गेल्यागत त्याने गुडघे जमिनीवर टेकून हात खालच्या पांढऱ्या मातीत वाळू हळूवार घासले आणि मग खाली मान घालून लहान बाळासारखा दुखऱ्या आवाजातही तो हळूहळू केविलवाणा रडू लागला आजीच्या अतीव आठवणीने. समाप्त. धन्यवाद.